आणि तसेच शिक्षक कर्मचारी, वर्गचार कर्मचारी आणि या ठिकाणी उपस्थित माझे आज इयत्ता 10वीचे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आज या ठिकाणी आपण निरोप म्हणजे हा शब्द थोडासा काही आगळा वेगळा वाटतो, म्हणून मी या शब्दाचा प्रयोग घेणार नाही. आजच्या या शुभेच्छा समारंभामध्ये मी या ठिकाणी काही जास्त वेळ घेणार नाही, कारण की या ठिकाणी मान्यवरांचं देखील मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. मित्रांनो, एक शिल्पकार असतो, तो शिल्पकार मूर्ती तयार करून ती मूर्ती तयार करून विकण्याचा त्याचा व्यवसाय असतो. थोडासा आवाज शांततेत बसा जरा, मी जास्त वेळ घेणार नाही. एक छोटीशी स्टोरी या ठिकाणी मी सांगणार आहे. एक शिल्पकार असतो, तो शिल्पकार मूर्ती तयार करून तो मूर्ती विकण्याचा त्याचा व्यवसाय असतो. तो शिल्पकार शेजारच्या गावामध्ये जाऊन ती जी काही मूर्ती तो घडवायचा ते शेजारच्या गावामधून तो जाऊन विकायचा. एके दिवस दररोज नियमित तो त्या ठिकाणी शेजारच्या गावामधून जाऊन ती मूर्ती त्या ठिकाणी तो विकायचा. एकदा त्याच्या मनामध्ये विचार आला की आपण शेजारच्या गावाला जाऊन मूर्ती विकावी, असं त्याच्या मनामध्ये विचार आला आणि त्यांनी शेजारच्या गावामध्ये जायचं ठरवलं. ते शेजारच्या गावामध्ये जाण्यासाठी जंगलातून मार्ग होता आणि त्या जंगलाच्या मार्गामधून त्या शिल्पकाराला जायचं होतं. दुपारची वेळ होती, खूप ऊन पडत होता आणि त्या जंगलामधून त्याला मार्गक्रमण करायचं होतं, त्याला जायचं होतं. मग तो त्या गावाच्या वाटेने निघाला, त्या जंगलाच्या वाटेने निघाला. ऊन खूप होता. मग चालता त्याला कंटाळा आला, त्याला थकवा जाण्यासारखं वाटलं आणि त्याला वाटलं की आपण कुठेतरी या ठिकाणी विश्रांती घेऊ. पुढे त्याला काही अंतरावरती एक आंब्याचं झाड दिसला. त्या आंब्याच्या झाडाखाली आपण विश्रांती घ्यावा म्हणून तो चालत त्या आंब्याच्या झाडाखाली गेला. आंब्याच्या झाडाखाली गेल्यानंतर त्या ठिकाणी तो बसल्यानंतर शेवटी शिल्पकार त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की हा समोर पडलेला जो काही दगड आहे त्या दगडामधून आपण मूर्ती तयार करावी. मग त्याने त्या ठिकाणी तो समोर पडलेला जो काही दगड आहे तो दगड घेतला आणि मूर्ती तयार करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी त्याने खूप असा प्रयत्न केला, पण त्या दगडामधून मूर्ती तयार झाली नाही. मग त्या शिल्पकाराने तो जो काही दगड होता तो दगड त्यांनी बाजूला ठेवला आणि त्याच्या शेजारचा त्याने एक दुसरा दगड घेतला आणि त्या दुसऱ्या दगडामधून त्यांनी मूर्ती घडवण्याचा तयार करण्याचा प्रयत्न केला आणि पुढील 20-15 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी सुंदर अशी गणपतीची मूर्ती तयार केली. त्या दगडामधून सुंदर अशी गणपतीची मूर्ती तयार झाली. त्या शिल्पकाराला पुढच्या गावामध्ये जायचं होतं. त्याच्या विश्रांतीचा जो काही वेळ होता तो वेळ संपलेला होता आणि त्याला पुढे जायचं होतं. म्हणून त्या शिल्पकाराने काय केलं की ती जी काही मूर्ती होती ती मूर्ती त्यांनी त्याच ठिकाणी टाकून तो पुढे त्या गावाकडे निघाला. असं करत बरेच 5-10 वर्षाचा काळ ओलांडला. त्या शिल्पकाराला वाटलं की आपण मागे ज्या गावामध्ये परत गेलो होतो आपण त्याच गावामध्ये परत जाऊन त्याच वाटेने त्याच रस्त्याने आपण जावं आणि त्याच गावावरून परत आपण मूर्ती त्या ठिकाणी विकावं. म्हणून तो शिल्पकार याही वेळेस त्याच रस्त्याने त्या जंगलाच्या वाटेने तो निघाला. मग त्याला ते धरूनच त्याच्या मनामध्ये विचार आला की आपण मागच्या वेळेस ज्या आंब्याच्या झाडाखाली आपण विश्रांती घेतले होते त्या आंब्याच्या झाडाखाली आपण यावेळेस विश्रांती घ्यावी. म्हणून तो शिल्पकार त्या ठिकाणी विचार केला आणि त्या ठिकाणी तो
जसं जसं त्या रस्त्याने मार्गक्रमण करत होता त्या रस्त्यामध्ये तो आंब्याचा जर दुरूनच त्याला ते आंब्याचं झाड दिसलं. पण त्या ठिकाणचं जे काही चित्र होता ते त्याला लांबून वेगळं दिसत होता. त्या ठिकाणी त्याला दिसत होतं की त्या आंब्याच्या झाडाखाली तुफान अशी माणसांची गर्दी त्याला दिसली. मग त्या शिल्पकाराच्या मनामध्ये त्या ठिकाणचा जो काही प्रसंग चालू होता ते जाणून घेण्यासाठी जो शिल्पकार होता तो शिल्पकार त्या आंब्याच्या झाडाजवळ आला. आणि त्या आंब्याच्या झाडाजवळ त्याने पाहिलं की त्यांनी जी मूर्ती बनवली होती, सुंदर अशी गणपतीची मूर्ती बनवली होती, त्या ठिकाणी जिथे लोक होते ते लोक त्या गणपतीची मूर्तीची पूजेची अर्चना करत होते, पूजा करत होते, अभिषेक वाहत होते. त्या शिल्पकारने त्या ठिकाणी